400 वर्षापूर्वीची चित्रकथी. गावातील वयस्कर मंडळी करतात अशा ठिकाणी केला आपण नाश्ता. भारतात खूप कमी असलेले ब्रह्माच्या मंदिरांपैकी एक, 500 वर्षापूर्वीचं सातेरी मंदिर, त्यालाच लागून असलेला धामपूर तलाव. मालवणचं जलमंदिर, आणि सगळ्यात फेमस असलेला मालवणचा फिश मार्केट. आज आपण हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओची सुरुवात आम्ही केली सकाळी गावडे दादांच्या घरी नाश्ता करून. त्यांनी आम्हाला घावणे आणि बटाट्याची भाजी खायला दिली होती. बटाट्याच्या भाजीत खोबरी घातलेलं होतं, त्यामुळे ती चव वेगळीच लागत होती. बाहेर जाताना त्यांनी त्यांच्या घरात त्यांच्या मांजरीने दिलेली पिल्लं दाखवली. मांजरीची पिल्लं जवळजवळ एक 10-15 दिवसाचीच होती. त्यांनी अजून डोळे उघडले नव्हते. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले पोहोचलो नेरूरला. तिथं हनुमान मंदिरात आम्ही पाहिलं एक चित्रकथी. त्या चित्रकथीत दर्शवलं होतं की कसं प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. त्यांच्यासोबत लक्ष्मण आणि हनुमान हे त्यांच्या तिथंच होते. देवतांचा त्यांच्यावर वर्षाव होत होता. त्याचा तो दृश्य पाहून आम्ही समोर गावडे दादांच्या ओळखीच्या एका हॉटेलमध्ये गेलो. ते त्यांच्या परिचयाचे हॉटेल होते. तिथं त्यांनी आम्हाला उसळ आणि पाव खायला दिले. हॉटेलमध्ये सगळे वयस्कर मंडळी होते. त्याच्यावरून आम्हाला लक्षात आलं की इथलं जेवण नक्कीच चांगलं असणार आहे, कारण जिथं जुनी जाणती लोक खातात तिथलं जेवण आणि तिथलं खाद्य कधीच वाईट असू शकत नाही. जुनी मंडळी चहा पित असताना त्या दादाने तन्मयला ऑरेंज दिला. तो ऑरेंज घेऊन आम्ही पुढच्या हॉटेलला निघालो. आता आम्ही पोहोचलो कलेश्वर मंदिरात. ह्या मंदिराचं बऱ्यापैकी काम हे लाकडातच आहे. कलेश्वर मंदिर आणि तिथला परिसर हा कलागुण संपन्न असलेल्या लोकांनी गजबजलेला आहे. इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कलेचा ऊत आलेला दिसेल. मंदिरातून आम्ही दर्शन घेऊन बाहेर येत असताना छताकडे पाहिले तर तिथं कोरीव आणि रेखीव मस्त असं लाकडी काम केलं गेलं होतं. मंदिराच्या स्तंभांवरती तुम्हाला दशावतार दिसतील. त्यातले सुरुवातीचे म्हणजे मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह हे अवतार एका स्तंभावर आहेत, तर दुसऱ्या स्तंभावर आहेत परशुराम, भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण. असे दशावतारपैकी 8 अवतार इथं कोरलेले आहेत स्तंभांवरती. ही कलाकृती पाहून खरंच या गावातील कलाकारांचे कौतुक करावे वाटते. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो ब्रह्म मंदिरात. भारतात खूप कमी ब्रह्म मंदिर आहेत, त्यापैकी एक. त्याच मंदिरात असलेल्या हनुमानांना आम्ही पाया पडलो आणि समोर जत्रेचा रथ पाहायला गेलो. महाशिवरात्रीला इथे खूप मोठी जत्रा होती. त्याच्यानंतर आम्ही धामापूरला पोहोचलो. धामापूरला पोहोचल्या तन्मयनी तिथल्या पाण्यात हातपाय धुण्याचे आनंद घेतला. हातपाय धुवून झाल्यानंतर आम्ही देवाच्या दर्शनासाठी समोर निघालो. ह्या मंदिराची ही रचना जवळजवळ 500 वर्षापूर्वी केलेली आहे आणि इथं कलाकृती बघून खूप छान वाटले.
आमच्यासोबत गावडेदादा सुद्धा आले होते. ते सांगत होते, इथंच राहत असलो तरी बरेच दिवसांनी धामापूरला आलो होतो. त्यानंतर त्यांनी आम्हाला जलमंदिर दाखवायला घेऊन गेले. इकडे येईपर्यंत तन्मयची बऱ्यापैकी दमछाक झाली होती. उन्हात फिरावं लागत होतं, त्यामुळे जरा तो नाराज झाला होता. पण मंदिरात असलेले जल आणि त्याच्यात असलेली कासव बघून तो खुश झाला. आपण या ठिकाणी पावसात नक्की येऊया असं तो म्हणू लागला. एवढ्या उन्हातही मंदिरात बसून खूप छान वाटत होतं, गारगार वाटत होतं. आम्ही थोडा वेळ मंदिरातच बसण्याचा निर्णय घेतला. आता आमची जायची वेळ झालेली. सिंधुदुर्गला पाहायचा होता, पण वेळ झाल्या कारणाने आणि जेटीचा टाईम संपल्याने आम्हाला किल्ल्यावर जायला मिळालं नाही. पण आम्ही आता चाललो होतो मालवण फिश मार्केटकडे. मालवण फिश मार्केटकडे चालत जात असताना समोर बाजूला किल्ला बघून तन्मय विचारत होता, पाण्यात कसा बांधला असेल, काय त्यावेळेस त्यांनी टेक्नॉलॉजी वापरली असेल आणि कसं काय हे त्यांना शक्य झालं असेल. पुढच्या वेळेस आल्यावर नक्कीच ह्या तुझ्या प्रश्नांची उत्तर देऊ असं त्याला सांगून आम्ही फिश मार्केटकडे गेलो. फिश मार्केटमध्ये एक मोठा मासा होता, तो म्हणजे स्टिंगरे. आकाशात पक्षी उडतो तसा स्टिंगरे हा पाण्यात उडत असतो असं मी त्याला सांगितलं. तन्मय सोबत गावडेदादांना स्टिंगरे सोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही. आम्ही काही मच्छी हातात घेऊन फोटो आणि व्हिडिओ काढले. हा होता स्क्विड, ही आहे सुरमई. एवढे मोठे मासे पाहून तन्मय थोडा आवरला होता. त्याच्यानंतर आम्ही कटल फिश हातात घेतली, पण त्याची शाई बाहेर पडली. त्यामुळे थोडं आम्ही फसल्यागत झालो. त्यामुळे आम्ही फिश मार्केटमधनं पळ काढायचं ठरवलं. सूर्यास्त होत असताना सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पाहण्याची मजाच काही और आहे. किल्ला बघायला मिळाला असता तर ह्या दौऱ्याचे साध्य झाले असते. तसा आम्ही यशवंतगड बघितला, विजयदुर्ग बघितला, ते किल्ले आणि स्वराज्याची आरमारी राजधानी असलेला सिंधुदुर्ग किल्ला आम्हाला पाहता आला नाही, याची खंत तन्मयला नक्कीच होती. आम्ही तिथंच बसून सिंधुदुर्ग किल्ल्याकडे पाहत तन्मयचे जे काही प्रश्न होते त्याचे उत्तर देत बसलो. दूरवर आम्हाला नवीनच महाराजांचा पुतळा अनावर किल्ला पण दिसत होता. तिथे आम्ही नक्कीच जाणार होतो, पण सूर्यास्त आम्हाला इथूनच बघायचा होता, म्हणून आम्ही थोडा वेळ तिथंच काढला. तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटले नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.